हॅलो फ्रेंड्स, तर आपण महाज्योतीचे क्वेश्चन पेपर्स पाहत होतो। पार्ट 1 या ठिकाणी आपण बनवलेला आहे आणि बाकीचे क्वेश्चन जेवढे राहिलेले ते उरलेले आहेत ते या पीडीएफ मध्ये आपण पाहूयात। 31 नंबरचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कर्नाटकचे सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर हे आहे बघा मुल्लयनगिरी हे कर्नाटक मधले सर्वात उंच शिखर आहे। कास पठार खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात स्थित आहे? तर कास पठार कुठे आहे? महाराष्ट्र मध्ये आहे। ठीक आहे, सातारा या जिल्ह्यामध्ये कास पठार आहे महाराष्ट्रात। पुढचा प्रश्न पाहूयात, कोणते भारतीय राज्य देशातील मिठाचा सर्वात मोठा उत्पादक आहे? तर गुजरात हे जे राज्य आहे ते भारतीय राज्य देशातील सर्वात मोठा मिठाचा उत्पादक हे जे राज्य आहे ते टोटल बघा 76% वाटा आहे मिठाच्या उत्पादनामध्ये गुजरातचा। अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या जलप्रदेशात स्थित आहेत? तर हे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत अंदमान निकोबार। दाल सरोवर कोणत्या भारतीय केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? तर जम्मू काश्मीर मध्ये आहे बघा दाल सरोवर। पुढचा प्रश्न पाहूयात, मन्नारचे आखात विचारलेले भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे? मन्नारचे आखात हे तामिळनाडू मध्ये आहे बघा। एकदम सोपा प्रश्न विचारलेला आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते भारताचे पहिले राष्ट्रपती होते। तर दुसरे कोण होते मग? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे दुसरे राष्ट्रपती होते भारताचे। तर सध्याच्या कोण आहेत? 15व्या आहेत द्रौपदी मुर्मू आणि तिसरे होते झाकीर हुसेन। हे पहिले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुसरे सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे होते डॉक्टर झाकीर हुसेन। भारतामध्ये राज्य सरकारचे प्रमुख कोण असते? तर मुख्यमंत्री असतात राज्य सरकारचे प्रमुख। राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयाची पात्रता काय आहे? 30 वर्ष आहे। राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी आपल्याला किमान वय 30 वर्ष पाहिजे। पुढचा प्रश्न पाहूयात, भारतामध्ये वित्तीय धोरणांची समीक्षा करण्यासाठी कोणती समिती जबाबदार आहे? तर ही समिती आहे बघा FRBM समीक्षा समिती आहे। कोणत्या वर्षी FRBM समीक्षा समितीची स्थापना झाली विचारलेले आहे? तर ही 2016 मध्ये झालेली आहे। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेनुसार लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो। राष्ट्रपती कलम 52 त्यांची नेमणूक कलम 52 नुसार केली जाते। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतं? तर हे पण भारताचे राष्ट्रपतीच करत असतात भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याचा अधिकार कोणाला आहे? हा जो अधिकार आहे हा पण राष्ट्रपतींनाच असतो। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो। पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे? तर अनुच्छेद 25 हा धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणती संघटना भारताच्या संसदेला देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते? तर ती संघटना आहे बघा वित्तीय समित्या।
वित्तीय समित्या आहेत ज्या की भारताच्या संसदेला देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात. भारतीय राज्यघटनेची कोणती अनुसूची नगरपालिकांचे सामर्थ्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या निर्दिष्ट करणाऱ्या तरतुदीशी संबंधित आहे? तर ही 12वी अनुसूची आहे बघा. नगरपालिकांचे सामर्थ्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या म्हटलं तर 12वी अनुसूची. 12वी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पंचायतींचे सामर्थ्य, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची यादी दिलेली आहे? तर पंचायतीचं जर विचारलं तर ही 11वी आहे. ठीक आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा केव्हा मंजूर केला गेला? हा 2013ला मंजूर केला गेला होता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याद्वारे अनुदानित अन्नधान्य पुरवण्यासाठी कोणत्या सामाजिक गटाला लक्षित केले गेले आहे? अंत्योदय अन्न योजना घरे. भारतीय राष्ट्रीय आरोग्य अभियानाने NHM प्राथमिक लक्ष्य काय केलेलं आहे म्हटलंय त्यांनी? तर याचं उत्तर आहे बघा, आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा सुधारणे. यापैकी कोणते राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख लक्ष्य नाही? लास्ट वन बघा, भारताच्या एकूण GDP मध्ये वाढ करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रमुख लक्ष्य नाहीये. म्हणजे बाकीच्या गोष्टी आहेत त्या आहेत. एकूण प्रजनन दर कमी करणे, महिलांमधील ॲनिमिया प्रतिबंध आणि ते कमी करणे आणि माता मृत्यूदर याच्यामध्ये घट करणे. कोणत्या वर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थापना झाली? तर 2013 मध्ये झालेली होती. खालीलपैकी कोणता बहुआयामी गरिबी निर्देशांकाचा MPI एक घटक आहे? बहुआयामी गरिबीच्या निर्देशांकाचा MPI घटक आहे राहणीमानाचा दर्जा. भारतातील राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे उद्दिष्ट काय आहे? तर ते स्वयंरोजगाराला आणि उद्योग विकासाला प्रोत्साहन देऊन गरिबी कमी करणे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते मानव विकास निर्देशांकामध्ये SDI वापरले जाणारे लिंग असमानतेचे मोजमाप आहे? तर ते आहे बघा, लिंग असमानता निर्देशांक GII 3 नंबरचं. कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने शाश्वत विकास ध्येयांचा SDG परिचय करून दिला? संयुक्त राष्ट्र UN. खालीलपैकी कोणता सहभागी लोकशाहीचा एक प्रमुख घटक आहे? तर तो आहे बघा, निर्णय प्रक्रियेमध्ये सक्रिय नागरिक सहभागी व्हावा. खालीलपैकी कोणाचे भारतामध्ये गरिबी कमी करण्यावर लक्षित असलेल्या सामाजिक सुरक्षा नेट कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे? तर ही योजना आहे बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. समावेशक वाढ. ठीक आहे. समावेशक वाढ ही संकल्पना नेमकी काय आहे असं विचारलेलं आहे. तर समावेशक वाढ हा आर्थिक वाढ ज्यामध्ये समाजाच्या सर्व क्षेत्रांना लाभ होतो. एकसष्ट नंबरचा क्वेश्चन. प्राण्यांच्या वर्तनाच्या अभ्यासाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर प्राण्यांच्या वर्तनाच्या अभ्यासाला म्हणतात इथॉलॉजी. खालीलपैकी कोणता एक विषारी साप आहे? हा आहे रॅटल स्नेक. खालीलपैकी कोणती एक जिम्नोस्पर्म हे जे आहे ते वनस्पती आहे किंवा वृक्ष आहे? तर पाईनचा जो वृक्ष आहे तो जिम्नोस्पर्म आहे.
माशाच्या स्विम ब्लॅडरचे कार्य काय असते? उत्प्लावकता नियंत्रण हे माशाच्या स्विम ब्लॅडरचे कार्य असते. कोणत्या प्रक्रियेद्वारे वनस्पती प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने वाकतात किंवा वाढतात? तर या फोटोट्रोपिझम या प्रक्रियेद्वारे वनस्पती प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने वाकतात किंवा वाढतात. शिशाचे रासायनिक चिन्ह विचारलेलं आहे. शिशाचे रासायनिक चिन्ह काय आहे? मग Pb असे आहे रासायनिक चिन्ह शिशाचे. डोळ्याचा रंग यामध्ये उपस्थित असलेल्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. त्यामध्ये असलेल्या बाहुलीवर उपस्थित म्हणजे जो असतो रंगद्रव्यावर अवलंबून असतो. डोळ्याचा रंग बाहुली यामध्ये उपस्थित असलेल्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. खालीलपैकी कोणते स्केलर राशीचे उदाहरण आहे? स्केलर तर ते तापमान. वनस्पतींमधील फुलाचे कार्य काय आहे विचारलेलं आहे. तर फुलाचे कार्य असते पुनरुत्पादन. खालीलपैकी कोणता एक अल्कली धातू आहे? अल्कली धातू आहे बघा सोडियम. खालीलपैकी कोणत्या लहरी कृत्रिम ग्रहांद्वारे संवाद साधण्यासाठी वापरल्या जातात? त्या आहेत बघा सूक्ष्म लहरी. कोणता नियम विधान करतो की आपतन कोन हा या कोनाच्या समान असतो? तर प्रतिबिंब हा जो नियम आहे तो असं विधान करतो की आपतन कोन हा या कोनाच्या समान असतो. खालीलपैकी कोणते डास चावल्यामुळे होते म्हणजे जो आजार आहे तो डास चावल्यामुळे होतो? तर मलेरिया होतो डास चावल्यामुळे. तर यामध्ये काही मॅथ्सचे क्वेश्चन पण आहेत गणित. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात 88 नंबरचा. गिनी इंडेक्सचा परिचय कोणी करून दिला? तर याचा परिचय कोराडो गिनी यांनी करून दिलेला आहे. यामुळे त्याचं उत्तर आहे बघा गिनी इंडेक्स, कोराडो गिनी. कोणत्या वर्षी मानव विकास निर्देशांकांचा परिचय केला गेला? 1990 वर्षी मानव विकास निर्देशांकाचा परिचय केला गेला 1990. कोणत्या देशाचे सर्वात उच्च HDI गुण आहेत? स्वित्झर्लंडचे आहेत सर्वात उच्च HDI गुण. खालीलपैकी कोणत्या एखाद्या देशाच्या मानव विकास निर्देशांकांचे HDI म्हणजे प्रमुख सूचक आहे? तर ते आहे बघा जन्माच्या वेळी आयुर्मानाची अपेक्षा. तो कोणत्या प्रकारचा कोन आहे? जर कोन 30 अंश 60 अंश आणि 60 अंशाचे असतील तर समद्विभुज त्रिकोण आहे. बाकीचे हे जे आहेत सगळे मॅथ्सचे क्वेश्चन्स आहेत. एवढे जीकेचे क्वेश्चन्स होते जेवढे आपण घेतलेले आहेत या पेपरमध्ये. तर पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा पेपर पाहूयात आपण MPSC महाज्योतीचा. या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.